तर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांच्या संगमनेरमधील बोगस मतदारांच्या आरोपांना मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी प्रत्युत्तर दिले। थोरातांचे आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा असल्याची टीका विखेंनी केली आहे। 9,500 दोष आम्ही दाखवून दिले। या 9,500ची कोणतीही पडताळणी करण्यात आलेली नाही आणि तहसीलदारांनी आम्हाला उत्तर असं दिलेलं आहे की असा कोणतं नाव वगळण्याचा किंवा दुरुस्त करण्याचा अधिकार हा आम्हाला नाही। एका बाजूला तुम्ही असं सांगताय की आम्ही आदेश दिलेले आहेत, चुका दुरुस्त करणार आहोत, दुसऱ्या बाजूला म्हणतात की आम्हाला अधिकारच नाही। म्हणजे अशी ही बनवाबनवीचा कार्यक्रम निवडणूक आयोग आणि त्यांच्या माध्यमातून हे अधिकारी करतायत काय, ही शंका यावी अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आज आहे। बाळासाहेबांनी विचारलं पाहिजे ना, शेवटी त्या 40 वर्षाचे मागे आमदार आहेत, त्यांनी काय वाढवले, मतदार वाढूनही पराभव झाला आणि त्याचं खापर आता वाढवलेल्या मतदार ते फोडतायत। मला वाटतं हे चोराच्या उलट्या बोंबा आहे सगळ्या। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।